बालमित्रांनो, आज आपण इतिहासातील पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ समजावून घेणार आहोत. शिवपूर्वकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र. मुलांनो, 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बराचसा जो प्रदेश आहे तो अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. आणि मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव होऊन त्यांनी दक्षिणेत आपला सत्ता विस्तार करणे हे उद्दिष्ट ठेवले. तर कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि याच काळामध्ये युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच या सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्याकडं व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची जणू चढाओढ लागली होती. तर पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी तर आपले अगोदरच राज्य स्थापनसुद्धा केले होते. इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून आणि वखारींच्या रूपामध्ये प्रवेश केला होता. या सर्व बाहेरून आलेल्या सत्ता एकमेकांना आजमावत आणि स्वतःला सुरक्षित ठेवत जमेल तेवढं स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्याच्या बेतामध्ये होत्या. आणि ह्या सत्तांमधील संघर्षामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. हे जे युरोपातील लोक होते ते वेगवेगळ्या प्रकारच्या डोक्यावर शिरस्त्राण घालायचे, म्हणजे शिरस्त्राण म्हणजे टोप्या, आणि त्यांच्या शिरस्त्राणावरून आपले लोक त्यांना टोपकर असं म्हणत होते. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा आणि कारागीर यांचे स्वरूप समजण्यासाठी गाव म्हणजेच मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची आपल्याला ओळख होणं आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे, म्हणजे आजच्या भाषेत आपण त्याला जिल्हा म्हणू शकतो. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत. कसबा म्हणजे आपण आजच्या भाषेत त्याला तालुक्याचं ठिकाण म्हणू शकतो. आणि कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आता आपण गाव, कसबा आणि परगणा यांची आपण ओळख करून घेऊया. प्रथम आपण गाव पाहू. गावालाच मौजा असे म्हणत आणि बहुतेक लोक गावामध्ये राहत. गावाचा प्रमुख पाटील असे आणि लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी. लागवडीखाली म्हणजे शेती करावी, यासाठी पाटील प्रयत्न करायचं. गावामध्ये तंडापखेडा होत असे. तंडापखेडा म्हणजेच काय? भांडण तंटा. तेव्हा गावात शांतता निर्माण करण्याचं कामसुद्धा पाटील करत असे आणि पाटलांच्या या कामामध्ये कुलकर्णी त्यांना मदत करत. त्याचप्रमाणे जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे सुद्धा काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे जे हक्क आहेत ते हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. म्हणजेच वाडवडील जो व्यवसाय करायचे तोच व्यवसाय ही पिढीसुद्धा करायची. गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा द्यायचे त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळायचा त्याला बलुता असं म्हणत. आता आपण कसबा कशाला म्हणतात ते पाहू. कसबा हे एक मोठे खेडेगाव असे आणि सामान्यतः ते परगण्याचं मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. ज्याप्रमाणे गावात शेती हा व्यवसाय होता त्याचप्रमाणे कसब्यामध्ये सुद्धा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही होते. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे आणि शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावामध्ये पेठ होतीच असं नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचं जे काम आहे ते काम शेटे महाजनांचं असं आणि त्यासाठी त्यांना सरकारतून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचं काम महाजन पाहत असे.
आता माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये आपण पाहूया. वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणत. मालापुरा, खेलापुरा, परसपुरा, विठापुरा ह्या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद या ठिकाणी वसलेल्या नव्या पेठा आहेत. आणि खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे असलेली एक पेठ होती. आता जाणून घेऊया, यामध्ये 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. जे मूळ गाव आहे त्याला बुद्रुक आणि जे नवीन गाव आहे त्याला खुर्द असं म्हणायचे. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. यानंतर आपण परगणा पाहूया. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या जी होती ती सारखी नव्हती. उदाहरणार्थ पुणे परगणा. पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यामध्ये 290 गावं होती. चाकण परगण्यामध्ये 64 गावे होती. आणि शिरवळ परगणा जो आहे तो लहान होता, त्यात फक्त 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. म्हणजे परगण्यामध्ये जी गावं होती त्या गावामधील जे पाटील होते त्या पाटलांचा प्रमुख कोण होते? देशमुख. आणि गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचे प्रमुख देशपांडे. म्हणजे परगण्यामधील जी गावं आहेत त्या गावामध्ये जे कुलकर्णी आहेत त्या कुलकर्ण्यांचे प्रमुख कोण होते? देशपांडे. आणि गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे तेच काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचं म्हणणं सरकारकडे मांडण्याचं जे काम आहे ते काम हे वतनदार करत. परंतु काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करायचे. कधी रयतेकडून ते अधिक पैसा जमा करायचे तर कधी रयतेकडून गोळा केलेली जी रक्कम आहे ती सरकारकडे जमा करण्याला उशीर लावायचे. आणि या सर्वमुळं प्रजा त्रासलेली होती. आता यानंतर माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगावयाची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. यानंतर दुष्काळाचं संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस जर पडला तर शेतीत पिकं यायची आणि पाऊस पडला नाही तर शेतीत पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढायचे आणि लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल व्हायचं. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण व्हावी. लोकांना गावात राहणं कठीण व्हायचं. आणि मग अशा वेळी लोक गाव सोडून लोकांवर परागंदा होण्याची वेळ येईल. त्यामुळं दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठं वाटणारं संकट होतं. महाराष्ट्रामध्ये अशाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 पडला होता. आणि या दुष्काळाने लोक हवालदिल झाले होते. कारण हा दुष्काळ खूप मोठा होता. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. लोक भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकून घ्यायला तयार झाली. पण विकत घेणारच कोणी नव्हतं, कारण सगळ्यांना धान्याची टंचाई होती. आपल्याला असं वर्णन वाचायला मिळतं. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय पूर्णपणे नष्ट झाला. उद्योगधंदे संपुष्टात आले आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे खुंटले होते. लोक देशोधडीला लागले. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि हे आव्हान वारकरी संप्रदायाने स्वीकारलं होतं. आता आपण वारकरी पंथाचं कार्य पाहूया. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता आणि लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती आणि रयतेची स्थिती फारच हलाखीची होती.
आणि अशा परिस्थितीमध्ये समाजात चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केलं. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली आणि या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद आणि त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. आणि ह्या संत चळवळीचं प्रमुख केंद्र होतं पंढरपूर आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत होतं. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. त्या ठिकाणी ते भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार करी. यानंतर आपण संत नामदेवांबद्दल माहिती घेऊ. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक आणि उत्तम कीर्तनकारकही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली काही पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचविण्याचे कार्य केलं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली आणि त्यांचं हे कार्य जे आहे ते अविस्मरणीय आहे. यानंतर संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाचीही रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून आणि अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचं संतुलन ढळू दिले नाही. संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांना वाळीत टाकले, परंतु तरीही त्यांनी आपल्या मनाचं संतुलन ढळू दिलं नाही आणि आपल्या मनामध्ये कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी म्हणजे बहीण मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. यानंतर संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये अभंग, गवळणी, भारुडे यांचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची जी मांडणी आहे ती सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने त्यांनी लोकजीवनाचं चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा जो अर्थ आहे तो मराठीमध्ये सांगितलेला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले आणि ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून आली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारलं. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीकासुद्धा केली. यानंतर आहेत संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहेत.
त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा एक अमोल ठेवा आहे. ते गांजऱ्यांमध्ये देवत्व पाहण्यास लोकांना सांगतात. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. जे रंजले गांजले आहेत, दीनदुबळे आहेत, त्यांना आपुले म्हणा, त्यांच्या ठिकाणीच तुम्हाला देव मिळेल. आणि आपल्या ह्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली आणि कित्येक कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवर अत्यंत कडक अशा शब्दामध्ये टीका केली. त्यांनी भक्तीला नीतीची जोड देण्यावर भर ठेवला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीचा विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या अभंग रचलेल्या ज्या वह्या होत्या त्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी ह्या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे जे शिष्य आणि सहकारी हे विविध जाती जमातींचे होते. नावाजी माळी, गौनर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्यातलीच काही नावं. गंगाधर पंत मावाळ आणि संताजी जगनाडे यांनी तर संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची एक महत्त्वाची कामगिरी होती. तर संतांची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. आणि त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर जी निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता माणसाने कसं जागावं याविषयी त्यांनी केलेला जो उपदेश आहे तो लोकांना मोठा आधाराचा ठरला. आणि त्यांच्या या कार्यामुळं महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती आणि अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचं रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांनी लोकांची सुखदुःख समजावून घेतली आणि भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले आणि हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. तुकाराम महाराज म्हणतात, जो जगाचे आघात सोशील तोच खरा संत आहे. आणि अशा शब्दामध्ये संत तुकारामांनी खऱ्या संताचं लक्षण सांगितलेलं आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहे अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण त्यांनी लोकांना दिली. आणि ह्या सर्व संतांची वैशिष्ट्ये म्हणजे काय की भक्ती करत असताना त्यांनी आपली कोणतीही कर्तव्य कर्मे सोडली नाही. त्यांनी आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे संत सावता महाराज म्हणाले. आणि त्यांचं हे जे विधान शेतीच्या कामासंदर्भात जरी असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनाला किंवा दैनंदिन अन्य प्रकारच्या कामांनाही लागू पडते. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश आणि कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. यानंतर रामदास स्वामी. रामदास स्वामी हे मराठवाड्यातील जामगावचे. त्यांनी लोकांना बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा त्रितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक या आपल्या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व लोकांना समजावून दिले.
समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि ह्या समर्थ संप्रदायाचं केंद्र आहे चाफळ. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला आणि आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवासही केला. अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी संतांनी त्यांच्या परीने खूप सारे प्रयत्न केले. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती की या काळामध्ये महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता आणि त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. आणि असे असले तरी काही व्यक्ती आणि काही विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या आणि अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ समजून घेतलेला आहे.